काय वाटतंय तुम्हाला, काय झालं असेल? काय तर त्यांच्या मनात काय मी नाही सांगू शकत. तरी तुम्हाला प्राथमिक अंदाज काय वाटतंय? प्राथमिक अंदाज आता ते रोबडीच्या हिशोबाने आले होते. ऑफिस फोडला. मी तुम्हाला पाहिजे फुटेज देऊ शकतोय. ठीक है. लक्ष्मण शेलार माझं नाव आहे. वसार गावात राहणार आहे. व्यवसाय माझा कन्स्ट्रक्शन वगैरे आहे आणि फार्म हाऊस वगैरे भाड्याने वगैरे जातात आपले. त्यानिमित्त मला रात्री बेरात्री अपडाऊन करावा लागतो. पण हे प्रकार जे घडलं म्हणजे एकदम दुःखाचं सारखं झालं. कारण मी फॅमिलीमध्ये एकटा कमवणार आहे. माझी मुलं लहान आहेत आणि प्लस म्हणजे याही मला 10-12 लोकही म्हणजे रोबडीच्या हिशोबाने आणि मर्डरच्या हिशोबाने माझ्यावर हल्ला झालेला आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या हातावर वार वगैरे झालेले आहेत. ते माझ्या डोक्यावर वार होते. मी ते हातावर घेतले आणि माझ्या ऑफिसची पूर्ण सत्यानाश केलेले आहे. कारण ऑफिसमध्ये रोबडीच्या हिशोबाने जात असताना मी त्यांना जाऊन नाही दिलं. मी ते जीव धोक्यात टाकू शकलो, पण मी ते त्यांची सक्सेस न होऊन दिलं. आणि राहिला प्रश्न म्हणजे माझ्या आयुष्याचं, म्हणजे मला वेपन मी या अर्ज दिलेला आहे 1 वर्ष आधी. ते अंबुरे मॅडम म्हणून आहेत, त्याही माझा रिजेक्ट केलेला आहे. आणि याच्या आधी मी 2 जणांना विटनेस देखील आहे मर्डरच्या हिशोबाने. तर मला संरक्षणसाठी मला वेपन नाही, तर माझी एकच विनंती आहे की मला संरक्षणसाठी मला एक गार्ड वगैरे तरी सरकारांनी द्यायला पाहिजे. हल्ला वगैरे म्हणजे काही कोशिश तर केली असेल, पण मी एकदा कोशिश केली होती, पण तेव्हा मी ऑफिसमध्ये नव्हतो. फक्त ऑफिस आपला आकाश कॉलनीत आहे. हे आता हल्ला म्हणजे ऍक्च्युली ते मटण तोडाचा जो सुरा असतो ना, ते दोघा तिघांच्या हातात होते शाळेत. पण मला ते रायटिंग मध्ये समजलं नाही. पण रोहितने आणि जयेश भांबरेने माझ्यावर हे केलं आणि त्यानंतर माझं हॉटेल आहे चायनीजचा, भाऊ चालवतो, त्यालाही देखील मार झालेला आहे. आणि ते सामान घेऊन आमच्यावर रायटिंग चालू केली. काही टाके भरपूर आहेत. या हातावर 2 ठिकाणी एनजीओ आहे. 15 टाके आहेत. डोक्यावर मार आहे, हातावर अंगठी आहे, पायावर मार आहे. ऑफिस प्रशासनाला एकच विनंती माझी का मला न्याय द्यावा, कारण माझी मुलं लहान आहेत. आणि तर मला वेपन याच्यासाठी हवंय का मी 2 जणांना आय विटनेस होतो मर्डरच्या याच्याने. सूत्रधार जे आहेत रोहित शिंदे आणि जयेश भांबरे, हे 2 जण आहेत. बाकीचे नावं मी पुढे स्टेटमेंट मध्ये सांगेन, कारण नावं मला माहिती नसल्यामुळे.